नमस्कार मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या आम्ही गेलो नदी आंघोळीला. बघा आम्ही आलोय आंघोळीला. आता बोलून निघणार आहे. सकाळच्या 3:30 वाजले. त्या लय गार पाणी होतं बरं का. आंघोळ केली की नदीला नारळ फोडायला लागतो, म्हणून सगळ्यांनी नारळ खरेदी केलं आणि नारळ फोडून घेतलं आणि आम्ही आलो पुढं चहा प्यायला. काय सगळ्यांनी चहा वगैरे घेतलं आणि चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही आलो तळाव. का तर आपलं बोनपूजन चालू होतं, इकडं बोनपूजायचं चालू होतं. सगळ्यांनी आपापले देव काढून इकडं एक सगळं मांडलं होतं आणि बोनपूजन चालू होतं. आणि आम्ही काय आपल्या इकडे तिकडे बघत बसलो होतो. बंडून इकडे ढोल वाजवून बघत होता, ढोल लागला का नाही. आणि इकडे माणसाने लगेच उभा राहून आपल्याला बोनपूजायचं चालू झालं. इकडे मायकावर बोलत होत्या. ह्याही काय माईक रात्री दिला असते आणि रातभर ओव्या म्हणत बसले असते. पण म्हणलं असतं आपल्या गाडी बॅटरी जाईल म्हणून असू द्या म्हणलं. लगेच माणसं एकामागे फिरत होती. सगळ्यांना ओरडून दमलो. अरे चला पुढं. कोण ऐकत नव्हतं. एकामागे गप उभं राहत होती आणि चला. अरे इकडे ढोल आपलं वाजवत होता बंडू. बघा बंडून इकडे देव आपलं खेळवत होता आणि आम्ही आपल्याकडे गाडीपासून बघून आपलं म्हणलं व्हिडिओ करत बसलो होतो. आणि माणसाने इकडं झालं की सगळं वाजवून बिजवून देवाला आपलं खेळवत होती. आणि इकडे लगेच मग आपली निघाली बघा मार्गाला सगळेजण. पुढे जात होतो पोरांनी इकडं म्हणलं अरे काय पोत्यानंच भांडारा होत होती. इकडं आलो मंदिराजवळ आल्यावर आज म्हटलं गर्दी जरा कमी दिसते. लायरे आम्ही मंदिरात आल्यावर गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी गर्दी कमी होती, त्यामुळे बरं होतं. कोण धक्का देत नव्हतं, काय नव्हतं. आपलं एक निवांत चालला होता कार्यक्रम बघा आमचा. देव निवांत खेळवलंय आमच्यात गडी. आजचा एक नंबर म्हणजे काय तुम्हाला सांगायचं. इकडं भांडारा टाकून लय वैताग देत होते. हे बघा महादेव शेठ काय सुट्टीच देत नव्हतं. आणि आम्ही म्हणलं चला रे पुढं आता आपल्याला जायचं डेऱ्याला म्हणलं. इकडे गडी म्हणलं नाही रे आम्हाला घ्यायचंच व्हिडिओमध्ये. आम्ही इकडे धिंगाणा करत होतो बघा मस्तपैकी. इकडं आलो पुढं देवाला खेळवत होतं मोरे आमचा. हे आमच्या महिला मंडळ बघा. ह्यांना पुढं आलो आणि कॅमेरावर काढला तुम्ही आमच्याकडे. आम्हाला घेच लगेच इकडे बघा धर्मावून आमचा रामभाऊला पाक बंडराने भरवून टाकलेला. आम्ही आलो डेऱ्याजवळ. डेऱ्यापाशी आल्या इकडे रामभाऊ म्हणला मला घेत जर सारखा व्हिडिओमध्ये. दुसऱ्या डेऱ्याचं दर्शन घेऊन इकडे धूप आरती चालू होती आमच्या डोळ्यांनी बघा. तेवढ्यात आमच्या ड्रायव्हर गँग लगेच आलीच बघा पुढून. आम्ही पोचलो बघा आमच्या तळाव. इकडं आलो बघतोय तर काय आम्ही लयच बंडरा टाकला होता देवाने. असं द्या म्हणलं चला म्हणलं आता काय बघत होतो. बोनं पुजलेलं कसं असतं, हे बोनपूजन असं असतं बघा. इकडं आलो तर सगळ्या महिला मंडळ शिकत बसल्या होत्या. आणि इकडं गडी पण आमचं आपलं निवांत बसलं होतं. इकडं बघितलं भाजीला क्वालिटी आलता. इकडं बंडूची शेट आमचं देवाला खेळवत होतं. झालं आम्ही आपल्या इकडे बघत होतो. काचोळ्या वगैरे काढून ठेवल्या आणि आम्ही आपलं निवांत बसलो होतो. वर्ण यात्रेचा नजारा बघत होतो. आता पुढच्या वर्षी असा नजारा बघायला भेटणार आहे, कारण आता यात्रा संपली ना आमची. आम्ही जाणार आता घराकडे म्हणलं. इकडे सगळी माणसं प्रसाद घ्यायला बसली होती आणि लाईनीनं बसली होती. ही आमच्या गावची इके आहे बरं का. सगळे एकत्र बसतात. कोणाचं रुसवा फुवा काय नसतो. यात्रा असते, यात्रे द्यायचं, पोट भरून खायचं, सर्वांनी मिळून मिसळून करायचं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही आपलं देव वगैरे सगळ्यांनी गोळा करून घेतलं आपापलं. आणि आम्ही आपलं निघालो मार्गाला बघा रिटर्न. का जर आम्हाला जायचं होतं बिरोबाला जाताना बघा इकडं आमचा गणेश पिंजारी भेटला. त्याला म्हणलं जाऊ दे पुढं बाबा काय. इकडं बघा आमच्या भावाची गाडी आहे बरं का. एक नंबर गाडी पळवत होता. आपण पण सुट्टी देत नव्हतं. आपण पण 70-80 चाललो होतो. देवाला जायचं होतं, कारण संध्याकाळी आपल्या घरी लवकर पोहोचायचो. का तर 2 दिवस झोप नव्हती आपल्याला, म्हणून म्हणलं आलो आम्ही इकडे बिरोबाच्या रोडला लागलो. बिरोबाच्या ऑफिस आलेल्या आमच्या शीटची काट पडली. का तर आमच्या अगोदर शीट पोचलो होतं. ह्या दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आम्ही निघालो दर्शनाला बिरोबाच्या बागा. बघतो तर काय बघा आमचं तुकाराम भाऊ आलता पुढनं. म्हणला यार लवकर दर्शन करून जायचं आपल्याला घरी. बरं म्हणलं आमचं तात्यासाहेब आलता बघा. त्याची गाडी घेतली गेलो मंदिरापाशी. बिरोबाच्या नावानं चांगलं म्हणलं गेलो डायरेक्ट मंदिरात गेल्या दर्शन घेतलं. इकडे सगळीकडे फिरून आलो, दर्शन वगैरे घेतलं बघा. तोपर्यंत आमच्या गावची गँग दिसली. त्यांच्यावर फोटो वगैरे काढून घेतलं ना आलो पुढे. तर आमची मम्मीने चिक्कू वगैरे घेतलं. फोटो आलो तर बघा आमचा कॉलेजमधला जोडीदार भेटला होता आली. म्हणला असलं फोटो काही घेऊ नको बाबा, असू दे म्हणणार घे. इकडे बघतोय का शेटनं आमच्या वडापाव घेतलं होतं. मला म्हणलं चल जायचं लवकर घरी. गेलो तर पुढं काय जाम लागलो होतं. जाममध्ये वैताग आला. तसं पुढं आलो. आमची गाडीतली गँग बाई एक नंबर होती बरं का ह्या वर्षीची. पुढं आलो आम्ही घरापाशी पोचलो बरं का. आणि नवनाथचं आमच्या वायर गावात नव्हती, त्याचा कालवा चालला होता. आता चला जाऊ द्या, परत भेटू. धन्यवाद.